नमस्कार, मी आहे प्रगतीज किचन अँड रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। इथे हे गाजर बघून तुम्हाला तर वाटलं असेल की आजची रेसिपी काय आहे। तर आजची रेसिपी आहे गाजरचा हलवा। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 वाटी, इथे मी 1 वाटी ही साखर आणि अर्धी वाटी म्हणजे 1.5 वाटी ही आपली साखर आहे। काजू बदाम घेतले आहे मी कुटून, थोडीशी वेलदोड्याची पूड आणि मी इथे घेतली आहे मलाई। हा आपला स्पेशल इन्ग्रेडियंट्स आहे याच्यामध्ये टाकण्याचा, याच्यामुळे आपल्याला मावा वापरण्याची गरज नाही, अगदी छान ही रेसिपी तयार होते। इथे आपण कढई ठेवली आहे आणि दूध घेतले आहे। दूध हे अर्धा लिटर आणि थोडं अजून जास्त, अर्धा लिटरपेक्षा थोडं जास्त दूध आहे, ते आपण गरम करायला पहिलेच ठेवून द्यायचं। आणि आपल्याला आवश्यकतेनुसार लागणार आहे तूप। हे तूप बघा मी त्या दिवशी घरी तुम्हाला बनवून दाखवलं होतं, हे ते तूप आहे, किती छान मस्त रवेदार आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून तूप टाकायचं आहे। हे पहा, एवढं तूप टाकायचं आहे आणि तूप छान गरम होऊ द्यायचं। गॅसची फ्लेम हाय करायची। तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गाजर। गाजर टाकून छान आपण मिक्स करून घेऊ। हे पहा, इथे मी गाजर टाकलं आहे आणि हे छान असं थोडंसं याच्यातलं पाणी असताना ते सुकूस तोपर्यंत याला छान आहे ना आपण असं भाजून घेऊया। याच्यात जे मॉइश्चर असेल ना ते निघून जातं आणि याला छान कलर पण येईल। त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया। हे पहा, गाजराचा थोडासा रंग चेंज होऊस तोपर्यंत त्याला आपण छान असं शेकायचं आहे तुपावरती। दूध टाकण्याची घाई करायची नाही। थोडासा हा असा ऑरेंज कलर झाला ना गाजराचा, तोपर्यंत याला शेकायचं आहे छान तुपामध्ये। त्यानंतर आपण याच्यामध्ये दूध टाकून घेऊ। आता माझ्या ह्या गाजराला छान ऑरेंज कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण याच्यामध्ये हे जे मी दूध ठेवलेलं आहे ना गरम करायला, हे अर्धा लिटर, त्याचं थोडंसं वरती असेल, जास्त नसेल। 1 किलो गाजरला अर्धा लिटर दूध बसेल। हे दूध मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे, म्हणजे आपली कुकिंग प्रोसेस थांबायला नको। तर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ। पूर्ण दूध टाकायचं आहे अर्धा लिटर आणि याला छान मिक्स करून याला ना ह्या दुधामध्ये छान या गाजराला शिजू द्यायचं आहे। जोपर्यंत हे पूर्ण दूध आटत नाही गाजरामध्ये तोपर्यंत याला हे छान शिजू द्यायचं आहे। साखर टाकायची, याच्यानंतर घाई करायची नाही। दूध याच्यातलं पूर्ण आटवायला पाहिजे। त्या दुधामध्ये हे आपले गाजर छान शिजतील आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया। याला असं मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे, म्हणजे हे खाली चिपकायला पण नको आणि आपलं गाजर पण छान शिजायला पाहिजे आणि दूध पण त्याच्यामध्ये छान आटायला पाहिजे। ही प्रोसेस करणं फार जरुरी आहे दूध आटूस तोपर्यंत, तेव्हाच आपला गाजरचा हलवा छान बनतो आणि टेस्टी लागतो। हे पहा, छान हे दूध मस्त उकळतं आहे याच्यामध्ये आणि आपलं गाजर पण शिजतं आहे। आता आपण ह्या स्टेजला याच्यामध्ये टाकायचं आहे आपला मेन इन्ग्रेडियंट्स आणि तो आहे ही मलाई। अगदी फ्रेश मलाई आहे ही पूर्ण टाकून द्यायची आहे याच्यामध्ये आणि परत छान पूर्ण दूध आणि ही मलाई आटूस तोपर्यंत हे गाजर याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। मावा टाकायची गरज नाही। मावा टाकण्यापेक्षा आपण याच्यामध्ये मलाई टाकून तुम्ही एकदा नक्की करून बघा। हा हलवा खूप छान टेक्स्चर येतं याचं आणि चवीला पण फार उत्तम लागतं हे। याला अजून 5-7 मिनटं होऊ द्यायचं आपलं दूध आटूस तोपर्यंत। हे पहा, इथे आपलं बऱ्यापैकी दूध असं आटलेलं आहे, किती छान दिसतं आहे पहा तुम्ही। आता आपण ह्या स्टेजला याच्यामध्ये टाकणार आहोत आपले काजू बदाम, म्हणजे हे अजून थोडं दूध आटूस तोपर्यंत ना हे पण थोडेसे शिजतील आणि छान लागते। आपल्याला थोडंसं अजून हे दूध आटवायचं आहे। हे पहा, इथे आपलं दूध आहे ना पूर्ण असं छान आटलेलं आहे। आता आपण ह्या स्टेजला इथे टाकणार आहे आपली साखर। 1.5 वाटी साखर टाकायची। ही 1 वाटी, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त कमी करू शकतात। जर कोणाला शुगर असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडी साखरेचं प्रमाण कमी घ्यायचं आहे।
आणि याला छान असं मिक्स करू द्यायचं व्यवस्थित। हे पहा, इकडे मी साखर टाकून घेतली आहे। आता आपण याच्यामध्ये टाकायची आहे आपली वेलचीची पूड आणि पुन्हा याला मिक्स करून साखर छान वितळेस तोपर्यंत याला गॅसची फ्लेम हाय करून छान गाजरचा हलवा होऊ द्यायचा आहे। फक्त मध्ये मध्ये चमचा हलवत राहायचा, म्हणजे खाली आपला हलवा चिपकायला नको। हे पूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला त्याच्यावर कढईवर झाकण ठेवण्याची गरज नाही आहे। फक्त एकसारखं हलवत राहायचं आणि गॅसची फ्लेम हाय करायची। हे पहा, इथे आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे। अगदी छान सुगंध येत आहे आणि त्याचा टेक्स्चर पाहू शकता तुम्ही किती मस्त आलेला आहे। आता आपण गॅसला बंद करायचा आहे आणि आता आपण करून घेऊया प्लेटिंग। हे बघा, अगदी छान मस्त सुगंध येत आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। खाणाऱ्याला असं वाटेल की याच्यामध्ये मावाच टाकलेला आहे, पण आपण कुठल्याही प्रकारचा मावा न वापरता अगदी छान सुबक ही रेसिपी तयार करणार आहोत आणि याच्यावरती छान गार्निशिंग करायचं आणि हिला सर्व करायची। तुम्हाला जर माझी रेसिपी खूप आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। बाय बाय।